नमस्कार. मी डॉक्टर मिसेस केसरी. वेलकम टू माय चॅनेल पोषण मीमांसा. आज मी पालेभाजीची कृती दाखवणार आहे. त्यासाठी मी घेतला आहे लाल माठ. ही राजगिऱ्याची पानं आहेत. याच्यात लाल माठ आणि हिरवा माठ असं त्या पालेभाजीला म्हटलं जातं. ह्याच्यात तुम्हाला दिसतं आहे की अतिशय कोवळी पानं आहेत. ही पानाची साईज आहे. आता ही भाजी आपण धुवून घेऊयात. ही भाजी धुताना जास्त चोळायचं नाही आहे. व्यवस्थित पाणी घालून ती धुवायची आहे. पण चोळताना खूप प्रेशर द्यायचं नाही. त्याची माती निघाली पाहिजे, पण त्यातली रंगद्रव्य म्हणजेच अल्टिमेटली आयर्न ह्याचा लॉस होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ही भाजी धुवून झालेली आहे. आता कढई तापत टाकलेली आहे. कढई चांगली गरम होऊ देऊयात. तेल टाकल्यावरती मोहरी तडतडेल एवढी कढई आपल्याला गरम करायची आहे. आता ही जी भाजी आहे ही मी निथळून घेतलेली आहे. कढई छान तापलेली आहे. मी आता अगदी किंचित तेल घालणार आहे. मी जी वाटी दाखवली आहे त्या वाटीभर पालेभाजी आहे, त्यामुळे मी 1 ते 2 ml फक्त तेल घेतलेलं आहे. तेल थोडं तापायला हवं आहे. मोहरी तडतडते आहे. त्यात मी थोडंसं जिरं घालणार आहे. हिंग जरा व्यवस्थित घालणार आहे. तर हळद, आणि त्यानंतर मी भाजी घालणार आहे. आणि आता गॅस ऑफ करणार आहे.
हे भाजी हलवून घेणार आहे, म्हणजे मोहरीत सगळी ती फोडणीमध्ये व्यवस्थित हे होईल. आणि ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. आता परत ते ऑन करणार आहे. त्यानंतर त्यात मी या लसणाच्या पाकळ्या घालणार आहे. मी एका पाकळीचे 2 भाग फक्त करून घेतलेले आहेत. ह्या साईजची एक पाकळी आहे, देशी लसूण आहे. अशा 4 पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. मी तो बारीक चिरलेला नाही, कारण लसणासाठी लसूण आपण अला मिळावं म्हणून खातो आहोत, आणि अला जर हवं असेल तर ते ॲक्टिवेट करण्यासाठी लसूण कापायचा आहे. म्हणून फक्त 2 भाग म्हणजे एकच चीर दिलेली आहे. त्यामुळे अला ॲक्टिवेट होईल पण नष्ट होणार नाही, कारण बारीक चिरत बसले तर त्यातलं अला बरंच वेळ निघून जाण्याची शक्यता आहे. मग हे हलवणार आहे. त्याचबरोबर मी त्यात आलं घातलेलं आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. एक 10-1 सेकंद हे अशी वाफ येऊ देणार आहे. लसूण मी फोडणीमध्ये टाकलेला नाही, तो लाल होईपर्यंत मी तो तळलेला नाही, कारण त्यामुळे अला जे आर्टरीजवरती काम करणार आहे ते करणार नाही. पण या पद्धतीने मी चिरलं आहे आणि नंतर टाकून नुसतं वाफवत आहे, त्याच्यामुळे अला पूर्णपणे ॲक्टिवेट होऊन ॲथेरोस्क्लेरोसिस टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. आलं आणि लसूण याची मी पेस्ट केली नाही, कारण त्यांनी फक्त चव येईल, त्याचा जो न्यूट्रिशनसाठी उपयोग आहे तो होणार नाही. आलं तुम्ही किसून घालू शकता. मी आल्याचे तुकडे घातले आहेत, कारण आलं खाताना ते दाताखाली येईल, लसूण दाताखाली येईल, तर त्याला एक क्रंच म्हणून जो हवा असतो तो आपल्याला मिळेल. आता हे परत हलवून घेऊयात. याच्यात आता मीठ घालते आहे. मीठ अगदी थोडं लागणार आहे, कारण ही पालेभाजी आहे, तिचं स्वतःचं खनिज द्रव्य आहे, त्याच्यात पोटॅशियम आणि सोडियम भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे वेगळं घालायची गरज नाही, त्यामुळे अगदी किंचित घालणार आहे. आणि आता गॅस बंद केलेला आहे. अगोदरच मीठ घालायच्या आधी तो तसाच बंद ठेवणार आहे आणि भाजी तयार आहे. कुठलीही पालेभाजी ही अशा पद्धतीने करायची असते. अगदी किंचित गरम करायची, ती निर्जंतुक झाली पाहिजे, पण त्यातले न्यूट्रियंट्स नष्ट होता कामा नयेत. त्यामुळे खूप वेळ ती परतत बसायची नाही. आता ही भाजी अशी तयार झालेली आहे. हे बघू शकता. मी हे 1 वाटी भरून निवडलेला पाला घेतलेला होता, त्याची शिजून ही एवढी भाजी झालेली आहे. मी इतरांप्रमाणे पूर्णपणे ती शिजवलेली नाही, आणि त्यामुळे त्यातलं आयर्न आणि मॅग्नेशियम, इतर खनिज द्रव्य ही नष्ट झालेली नाहीत. त्यामुळे त्याचा आपल्याला पूर्ण उपयोग होणार आहे. आता ही भाजी एका माणसासाठीच तयार झालेली आहे. म्हणजे एका माणसाने एवढी पालेभाजी जर राजगिऱ्याची खाल्ली, म्हणजे लाल माठ किंवा हिरवा माठ, तर त्याला
आवश्यक असलेलं आयर्न त्या दिवशी मिळणार आहे. राजगिऱ्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे एवढी पालेभाजी पुरेशी आहे. मी ही अर्धवट शिजवलेली असल्यामुळे ह्याचा फायबर म्हणून चांगला उपयोग होणार आहे. त्यामुळे ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांना ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. ही भाजी खाल्ल्यामुळे ॲनिमिया ज्यांना झालेला आहे त्यांना याचा उपयोग होणार आहे. राजगिऱ्यातल्या इतर खनिज द्रव्यांमुळे कुठल्याही आजार असलेल्या व्यक्तीला ही पालेभाजी खाता येणार आहे. डायबिटीस असो, हायपरटेन्शन असो, हायपरलिपिडेमिया असो, कॅन्सर असो किंवा एखाद्या ऑर्गनचं बिगिनिंग ऑफ फेल्युअर असो, ही भाजी खायला काहीच हरकत नाही. हिचा पुरेपूर उपयोग त्या व्यक्तीला होणार आहे. तेव्हा अशा पद्धतीने न्यूट्रिएंट्स ऑफ लिफी व्हेजिटेबल नष्ट न करता, लसणातला आला नष्ट न करता आपण ही भाजी खाल्ल्यास आपल्याला त्याचे सर्व गुणधर्म उपयोगी पडतील आणि आपलं आरोग्य सुधारेल. आता मी ह्याच्यात मिरची घातलेली नाही, कारण मी स्वतः मिरची खात नाही. पण ज्यांना तिखट खायची सवय आहे ते फोडणीमध्ये मिरची घालू शकतात किंवा लाल तिखट घालू शकतात. ते त्यांच्या आवडीनुसार आहे. पण मीठ जास्त घालू नका, त्याची गरज नाही आहे. तेव्हा अशी भाजी करा आणि आपलं आरोग्य सुधारण्यास मदत करा. आता ही मी मेथी घेतलेली आहे. ही मेथी ही अशीच कोवळी आहे. तुम्ही बघू शकता की हे किती कोवळी पानं आहेत. ह्या कोवळेपणामुळे मी ही पालेभाजी अजिबात चिरलेली नाही. जशी निवडली, धुतली तशीच शिजायला टाकलेली आहे. कारण मी जर ती चिरत बसले तर त्यातलं रंगद्रव्य म्हणजे आयर्न हे नष्ट होण्याची शक्यता आहे. जर पालेभाजी जून असेल आणि मोठी मोठी पानं असतील तर मात्र ती तुम्हाला चिरून घ्यावी लागेल. पण त्याचा आयर्नसाठी फारसा उपयोग होणार नाही. त्याचा फक्त फायबर म्हणून जास्त उपयोग होईल. राजगिऱ्यातलं जे आयर्न आहे ते इतर पालेभाज्यांच्या आयर्नपेक्षा इझिली ॲब्झॉर्बेबल आहे. तेव्हा राजगिऱ्याची भाजी आपण आठवड्यातनं 3 ते 4 वेळा खाल्ल्यास अतिशय उत्तम आहे. मेथी मी वाटीभरच घेतली आहे, तेवढीच भाजी मी करणार आहे. पण ती भाजी एका वेळेला एका माणसाला पुरेशी होणार नाही. त्यामुळे 2 वाट्या निवडलेली कोवळी मेथी घेऊन जर मी त्याची भाजी केली तर मला तेवढंच आयर्न मिळेल आणि थोडंसं जास्त रफेज मिळेल. तेव्हा पालेभाज्या करताना ह्या इन्स्ट्रक्शन्स लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे पालेभाज्या करून आपलं आरोग्य सुधारा. येथेच थांबते. होप कि you will like this and you will get the nutritious leafy vegetable. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अन्नपूर्णा देवी आपल्या सर्वांवर संपन्न हो, आपल्याला तिने आशीर्वाद द्यावा एवढीच इच्छा. आपले आरोग्य सांभाळा. येथेच थांबते. धन्यवाद.